न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राज्य सरकारच्या गृहविभागाने 31 डिसेंबरच्या रात्री मद्यप्रेमींच्या उत्साहात बाधा येऊ नये म्हणून मद्यविक्री आणि बारच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार डिसेंबर 31 रोजी वाईन शॉप्स रात्री 1 वाजेपर्यंत तर परमिट रूम आणि क्लबमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यसेवनास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मद्यप्रेमींसाठी प्रथमच्या महाराष्ट्र श्रेणीतील मद्य म्हणजेच MML उपलब्ध झाले असून देशी आणि विदेशीच्या मधल्या प्रकारातले हे मद्य स्वस्त असल्याने तळीरामांची याला मोठी पसंती मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने प्रशासनाची सर्व हालचालींवर करडी नजर असणार आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार यावेळेत बदल करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. राज्यात अनेक तालुक्यांमध्ये वाईन शॉप्स नसल्यामुळे अधिकृत दुकानांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बनावट मद्याचा सुळसुळाट रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की केवळ वेळ वाढवून मिळाली म्हणून नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. मद्य खरेदी करताना किंवा पार्टीत मद्य सेवन करताना ग्राहकांकडे अधिकृत मद्य परवाना असणे बंधनकारक असून अधिकृत विक्रेत्यांकडूनच मद्याची खरेदी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तुमचा 31 डिसेंबरचा प्लॅन काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करून सुरक्षित नववर्ष साजरे करा.